हॅलो हाय, मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? तर आज आहे तुळशीचं लग्न. तर हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येणार आहे. तर त्यासाठी मी अक्षता तयार करत आहे. तर ज्वारी तर काही नव्हती माझ्याकडे, तर मी हे फूड कलर घेतले आणि तांदूळ घेतले. तर एक येल्लो कलरचा आहे आणि एक रेड कलरचा आहे फूड कलर. तर छान अशा अक्षता कलर करून घेत आहे, कारण आता अक्षता लागणारच आहेत. तर ज्वारी नव्हती आणि माझं खाली जाऊन विकत आणणं जीवावर आलेलं. म्हटलं कुठं जावं, म्हटलं राहू त्याच्यापेक्षा आपण तांदळाचीच अक्षता करूया, म्हणून मी तांदळाची अक्षता बनवली. आणि बघा, रेड कलरची आणि येल्लो कलरची, लाल आणि पिवळा कलरच्या 2 अक्षता बनवल्या खूप छान अशा. तर बघू शकता की छान अशा अक्षता बनलेल्या आहेत. आणि कलर हाताचा लवकर जात नव्हता, त्यासाठी ओटी घेतलेली मी कृष्णाला दुपटं, टोपी आणि नारळ आहेर म्हणून ठेवायसाठी कृष्णाला, आणि आपल्या तुळसंबाईला तुळशीला ब्लाऊज पीस, अक्षता आणि नारळ, खणा नारळाची अशी ओटी. आणि साडी काढलेली आहे, कोरी आहे, पेटीकोट आणि बांगड्या आणि पोत. तर आधी सगळं सामान काढून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून वेळेवर कसं हे नको व्हायला म्हणून. तर स्वस्तिक काढून घेणार आहे, कारण आता मंगलाष्टका म्हटलं की आपण याला काय म्हणतात मला माहिती नाही, आता एवढं माझं लक्ष नाही. तर असं दुपट्याला स्वस्तिक वगैरे काढून घेते छान अशी. आणि स्वस्तिकला साईडला 2 लाईन उडत असतात, तर त्या 2 लाईन उडून घेते आणि स्वस्तिक बनवते छान अशी. तर तुमचे झाले का लग्न लावून? तर आज शेवटचा दिवस होता, त्याच्यामुळे मग आज लावून घेतलं. आणि काय झालं आहे, वातावरण खूप खराब असल्यामुळे ना सारखी तब्येत खराब होत राहते. आता पण माझी तब्येत नव्हती बरी, तरी पण म्हटलं नको, आता शेवट आहे, मग परत पुढल्या वर्षीवर जाणार लग्न. तर त्यामुळे म्हटलं नको, आता जसं होईल तसं छोटंसं का होईना लग्न लावून घेऊ. आणि वरती मी खाली स्वस्तिक काढले मधोमध आणि वरती शुभमंगलम लिहिलेले. तर मोबाईल इकडल्या साईडनं उभा असल्यामुळे आहे ना, ठेवल्यामुळे ते तुम्हाला उलटं दिसत असेल, पण मी सरळ काढत आहे. तर तर बघा किती छान असं शुभमंगलम लिहिलेलं आणि स्वस्तिक काढलेली. तर बस झाले रेडी. तर तुम्हाला दुरून दाखव, बघा जोडून दाखवते स्वस्तिक आणि शुभमंगलम. तर छान अशी तयारी चालवली आहे. परत गॅलरी वगैरे सगळी सकाळीच साफ करून घेतली, पूर्ण झाडू वगैरे पोछा मारून क्लीन करून घेतली, घासून घेतली. आणि छान अशी आणि स्टूलवर ठेवलेली तुळसाबाई, कारण काय उंच पाहिजे नाही म्हणून. आणि पेटीकोट पण नवीनच आहे बरं का, मी वापरलेला सुद्धा नाही आहे. आणि सगळं नवीनच घेत असते मी तुळशीच्या लग्नाला, साडी असो पेटीकोट असो सगळं नवीन असते, वापरलेलं नसते वापरत. तर असो, तर बघा छान असा पेटीकोट वेअर केलेला आहे, कारण काही दोरी बांधल्यापेक्षा मी म्हटलं पेटीकोट घालावा, जेणेकरून मिऱ्या वगैरे व्यवस्थित राहतील. आणि साडी पण कोरीच आहे, वॉश पण केलेली नाही आहे. तर मी हे एका संक्रांतीला घेतलेली. तर तुम्हाला आधी पण सांगितलेलंच मी की संक्रांती झाली, आपले मकर संक्रांत आणि वटपौर्णिमा, ह्या 2 सणांना मी साडी घेतच असते. तर हे मागच्या संक्रांतीची साडी आहे माझी. तर आधी छान अशा फोल्ड करून घेतल्या मिऱ्या, आणि मिऱ्या आधी खोसून घेत आहे. आणि एक पदर आहे ना सिंगल, आधी खोसून घ्यावं म्हटलं, नाही तर पेटीकोट दिसेल म्हणून मग असा सिंगल पदर खोसून घेतलेला. आणि छान अशा मिऱ्या बघा, छान अशा मिऱ्या पिनअप करत आहे. तर आधी सगळं म्हटलं सेट करून घ्या, तर आधी सगळं सेट वगैरे करून घेतलेलं. आणि नंतर मग मिऱ्या वगैरे, कारण टाईट वगैरे करायला इझी होते, तर मिऱ्या वगैरे खोसून घेतलेल्या. तरी तेवढं व्यवस्थित राहत नव्हतं, सारखं सारखं खाली घसरत होतं. तर माझे चाललेले प्रयत्न जेवढं होईल तेवढं व्यवस्थित करायचे. तर थोडी साईडला सरकून घेतली मी, जेणेकरून वापरता येईल छान असं. तर मोबाईल आतमध्ये होता म्हणून म्हटलं दिसणार नाही म्हणून बाहेर काढलेला. आणि व्हॉईसवर करायचं म्हटलं तर रोड टच गॅलरी आहे, एवढा आवाज येतो ना बाहेरचा विचारू नका. आम्हीच तर दिवसभर आहे ना गॅलऱ्या बंद करून बसत असतो. तर चाललं आहे माझं असंच, आणि आजूबाजूचे पण बघतात. तर असं, तर छान असं तुळशीचं लग्न. आणि आम्ही इथं राहिलेलो ना, तर इथं आहे ना खूप छान असे कार्यक्रम होत असतात. परत तुळशीचे लग्न पण खूप थाटामाटात लावतात. परत बँड वगैरे सगळंच मागवतात आणि खूप छान असे लग्न लावतात पूर्ण सोसायटीच्या.
म्हणजे सिंगल घरी कोणी लावत नाही. पूर्ण सोसायटीच्या तुळशी वगैरे कृष्ण सगळे खाली बोलवतात आणि छान लग्न असे वगैरे लावतात. तर असं मी काही केलेलं नाही. आम्ही घरातच लावणार आहे म्हणलं त्याच्यामुळे. कारण कसं आहे घरी असल्यानं की आपण छान तयारी करू शकतो त्याच्यामुळे. तर छान असे बघा साडी पदर वगैरे छान पिनअप करून घेतलेला आणि छान असे साडीच्या मिऱ्या वगैरे व्यवस्थित करत आहे. तर मिऱ्या पण मी म्हणलं आधी बघून घ्या जास्त हाईट झाली का साडीला. जास्त उंच झाली ना मग ती पण चांगली दिसत नाही. त्याच्यामुळे मग परत मी मिऱ्या काढल्या आणि पेटीकोटचा नाळा आहे ना परत टाईट केला आणि परत मग बांधायला घेतला. तर असं छान बांधून घेतलेला. तर बघू शकता. आणि तब्येतही बरी नसल्यामुळे आणि एवढं गरम होते ना दिवसाला विचारू नका. आणि रात्री आहे ना थंडी वाजते, परत 4 वाजता पाऊस येते. म्हणजे वातावरण आहे ना तिन्ही ऋतू एकदम सोबतच येत आहेत. सकाळी गरम होते, दुपारी पाऊस येते आणि रात्री थंडी वाजते. तर असं चाललं आहे पुण्यात इकडे. तर आता काय बोलायचं म्हणजे भयंकरच प्रॉब्लेम आहे. त्याच्यात मुलं आजारी पडतात ते वेगळे आणि शाळेत तर टीचर सांगतातच की 2-4 मुलं ॲब्सेंट असतातच. कारण काय तर आजारी असल्यामुळे. तर बघू शकता छान अशी साडी वगैरे मिऱ्या वगैरे सेट करून घेतलेल्या आणि साडी पण छान झालेली आणि बघा किती छान दिसते साडी. तर नक्की कमेंट करून सांगा साडी कशी दिसते तर. तर पदर मी असाच ठेवलेला आहे, त्याला पिनअप करायचे राहिले. तर म्हटलं आधी मिऱ्या वगैरे व्यवस्थित फोल्ड करून घ्या, छान अशा सेट करून घ्या म्हणून मग मिऱ्या वगैरे सेट करणं चाललेल्या. तर दरवर्षीच मी साडी वेअर करत असते तुळशीला. तर नवीनच साडी घेत असते जेणेकरून जे वापरलेली नसेल किंवा वॉश केलेली नसेल अशीवाली. तर बघा किती छान अशी साडी दिसत आहे. मेहंदी कलरची साडी आहे आणि गोल्डन कलरचे त्याच्यावर बुट्टे आहेत बारीक बारीक. तर छान पिना वगैरे सगळं घेऊन आले मी. पिना राहिलेल्या आणायच्या आणि बघा पिनअप वगैरे सगळं करून घेत आहे जेणेकरून इझिली छान अशी साडी सुटणार नाही वगैरे. तर चाललं आहे आणि खूप छान असं वाटत आहे. तयारी करताना पण खूप छान वाटते आणि परत संध्याकाळचा व्हिडिओ पण तुम्हाला येतच येणार आहे. दोन्ही मिक्स येणार आहेत. पूजेची तयारी आणि लग्न, तुळशीचं लग्न आणि तुळशीच्या लग्नाची तयारी सगळं सोबतच येणार आहे. तर बघू शकता किती छान अशी साडी पिनअप झालेली. मी काय केलं परत काढली आणि थोडासा पदर मोठा घेतलेला. तर इथं छान अशी पिन लावून घेते आणि साडी घालायला मला तसे आवडते. दुसऱ्याची पण नेसून द्यायला आणि माझी पण नेसायला. आणि माझे फ्रेंड वगैरे असतात ना त्यांच्या साड्या मी नेसून देते. मला आवडते खूप छान साडी टापटीप नेसून द्यायला व्यवस्थित. तर साडी वगैरे छान वेअर केली आणि मी पण संध्याकाळी साडीच घालणार आहे. कारण कुठलंही फंक्शन असो एवढी मी ड्रेस वगैरे वेअर करते, पण फंक्शन असो किंवा कार्यक्रम असो किंवा पाहुणे येणार असो तर साडी वापरत असते. तर बघू शकता छान असे पिनअप चाललेलं आहे आणि छान साडीला मी जसं होईल तसं ॲडजस्ट करत आहे. तर तुळशीचं लग्न छान आणि तुळशीच्या लग्नासाठी मी मिठाई पण बनवलेली आहे, शेवयाची बर्फी. तर तुम्ही नशीन व्हिडिओ बघितला तर नक्की बघा. तर तुम्हाला चॅनलचं नाव माहीतच आहे तरी एकदा सांगते, पूजा शित्रे माझ्या चॅनलचं नाव आहे. तर खूप छान अशी शेवयाची बर्फी झालेली. तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप क्रिस्पी आणि टेस्टी खूप आणि फार कमी साहित्यात बनलेली. तर नक्की तुम्ही ट्राय करा. तर बघा आता छान असं लग्न वगैरे हे झालेलं साडी वगैरे. मग मधात काही शूट व्हिडिओ करणं झालेला नाही, मधात काही मग मी काढला नाही. आणि बघा छान असं स्वस्तिक शुभमंगल मगाशी उलटं दिसत होतं ना तुम्हाला, तर आता सरळ जे व्हिडिओ घेत आहे आणि अशी छोटीशी तयारी सगळी करून ठेवलेली दिवस मावळायच्या आधीच, जेणेकरून आठवणी सगळ्या गोष्टी घ्यायला बरं होते. तर तुळशी बघू शकता आपली तुळसाबाई किती छान अशी नटून छटून छान नवरीसारखी दिसत आहे. आणि ओढणी आहे ना माझी मोठी ओढणी होती पण ते दिसत नव्हती लवकर वेळेवर. तर ही छोटीवाली ओढणी टाकलेली मी आणि कृष्ण भगवानला इकडं पाठावर ठेवलेलं. तर बघा किती छान असं. आणि बस संध्याकाळी आता लग्न लागणार आहे. तर तेवढ्यासाठी मी छोटीशी अशी रांगोळी पण काढून घेतली. तर मला रांगोळी काढायचं वगैरे खूप आवड आहे आधीपासूनच. तर अशी छोटीशी तुळशीची रांगोळी काढलेली शुभविवाह म्हणून. आणि हा मेन डोर आहे.
तर बघा किती छान असं प्रसन्न वाटते. तर मेन डोअरलाही खूप डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, कारण दिवाळी आत्ताच झाली ना त्याच्यामुळे. आणि बघा छान असं वाटत आहे, प्रसन्न एकदम. आणि रांगोळी बघा किती छान काढली. तर चला मग बाकी तयारी पण दाखवते तुम्हाला. तर आज देवपूजा पण केलेली सकाळीच, पण फुलं नव्हते मला मिळाले, तर म्हटलं असो. तर बघा किती छान अशी देवपूजा वगैरे. आता रात्रीचा व्हिडिओ आहे. तर छान दिवे वगैरे लावून घेतलेले, लायटिंग्स वगैरे छान लावून घेतलेली. आणि म्हणजे लावलेलीच होती, पण मी काढलेली मधात, मग परत लावलेली. आणि छान अशी आपली नवरी, छान असं डेकोरेशन वगैरे थोडंसं केलेलं. आणि गॅलरीचं दाखवते तुम्हाला. बघा किती छान अशी गॅलरी पण डेकोरेट केलेलीच आहे आधीच. तर चला मग या सगळ्यांनी लग्नाला अक्षदा समजूनच, पत्रिका नाही तर अक्षदाच घ्या आणि ह्या लग्नाला. तर हे संध्याकाळचं आहे. आणि मी छान अशी साडी वगैरे वेअर केली. आणि हवा असल्यामुळे आहे ना दिवे राहत नव्हते, तर मी कृष्णाची पूजा सकाळी वगैरे सगळं करून घेतलेलं. परत एकदा इथं कृष्णाची स्थापना केली आहे, म्हणजे आणल्यामुळे परत पूजा वगैरे केली. छान अशी गुलाबाची फुलं वगैरे विकत आणलेली. तर तुळशीला पण हळदी कुंकू लावून घेते. आणि मुलांना पण कुंकाचे ठिक्के वगैरे लावलेले. आणि बघा किती छान असं प्रसन्न वाटत आहे. आणि खूप छान असं आरती वगैरे ओवाळून घेतली आणि पूजा वगैरे करून घेतली. तर चला बाय. मग आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब